हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देव नमो नमः. शिवशानक मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, मी लिंगायत या साखळीमध्ये आजचा हा पुढील व्हिडिओ मी आपल्यासमोर सादर करीत आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, या संसारात वाढता भ्रष्टाचार, दंभाचार, स्वैराचार, दुराचार वाढल्याने आज सर्व मानवजात अस्वस्थ झाली आहे. यांच्या जीवनात अस्थिरता निर्माण झाली आहे आणि धार्मिक जीवनात देखील अस्थिरताच आहे. मानव योनी भोग योनी तर आहेच, पण कर्म योनी देखील आहे. प्रारब्ध कर्माचे सुखदुःखे भोगता भोगता क्रिमान कर्म म्हणजे नवीन शुभाशुभ कर्म देखील करत राहतो मानव, जे संचित कर्मात जाऊन जमा होत असते. मानवाला मोक्ष मिळेपर्यंत हे चक्र सारखे सुरूच असते. संचित, प्रारब्ध आणि क्रियमान कर्म या तीन कर्माशिवाय मानव आणखी एक महत्वाचे काम करत असतो. ते म्हणजे स्वधर्माच्या अध्यात्माच्या जोरावर ईश्वराला देखील तो प्राप्त करू शकतो याच योनीमध्ये, इतर कोणत्याही योनीमध्ये नाही. मित्रांनो, आपल्या समस्त दुःखाचा नाश करून एक पुण्यात्मा बनू शकतो मित्रांनो. पण हे त्याच्या लक्षात येत नाही मित्रांनो. संसाराच्या मोहात अडकलेला, नातेगोते मित्रपरिवारात अडकलेला, ऐहिक व भौतिक सुखात अडकलेला, वा ते मिळवण्याच्या स्पर्धेत गुंतलेला असल्याने आणि सुदैवाने लक्षात आले तरी कुटुंब या समाजाचे योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही, साथ मिळत नाही कुटुंबाची. म्हणूनच तो दुनियाभराच्या धार्मिक कर्मकांडात अडकून पडतो, त्यातून बाहेर येऊ शकत नाही. मग ईश्वर म्हणतो, मी तुला जास्तीत जास्त तलावाच्या काठावर आणू शकतो, मी तुला पाणी पाजू शकत नाही, पाणी तुलाच प्यायचे आहे, पण तशी तुला तहान देखील लागली पाहिजे. कितीतरी लाख योनीत जन्म घेऊन तुझ्या शुभ कर्म संचयामुळेच तुला हा मानव जन्म मिळाला आहे. याचे सार्थक अनेक साधू संत ऋषीमुनी केले आहे आणि आजही करत आहेत. मित्रांनो, मला प्राप्त करण्याचा मार्ग समाजाला आजही दाखवत आहे. सर्वसामान्य भक्त देखील माझ्यापर्यंत येण्याचा, मला प्राप्त करण्याचा रात्रंदिवस आटोकाट प्रयत्न करत आहे. मोठमोठे जप, तप, ध्यान, धारणा करत आहेत. तुला देखील तेच सांगत आहे की जर करणे असे करणे जर केवळ तुझ्याच हातात आहे. शास्त्रविध कर्मे करायचे आणि पुण्य कमवायचे, की सर्वस्वाचा त्याग करून मला प्राप्त करायचे, का शास्त्र निषिद्ध कर्मे करून परत लाखो योनीत भटकत राहायचे, हे तूच ठरवायचे आहे. कारण तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. खरोखरच मित्रांनो, आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा मी लिंगायत साखळीतील हा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.